सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाला सांगा शिवसेनेवर PhD. शिवसेनेचा निकाल हिंदुस्थानच्या लोकशाहीची दिशा आणि दशा ठरवेल असे छातीठोकपणे सांगणारे महाराष्ट्रात आणि राष्ट्रात कमी नाहीत. शिवसेना फोडून सरकार पाडणे आणि गद्दारी करून सरकार बनविणे सोपे काम आहे, पण शिवसेनेवर PhD करणे नक्कीच सोपे काम नाही. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती विदर्भातून सरिता वाकोडे या महिलेने हे धाडस करून 1000 पानांचा प्रबंध विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाच्या उपकुलसचिव मिनल मालधुरे यांनी त्यांना PhDचे प्रमाणपत्र दिले. 6 वर्षे अथक परिश्रम करून 1960 ते 2010 पर्यंतच्या शिवसेनेच्या मानवतावादी समाजकार्याचे त्यांनी अध्ययन केले. त्यासाठी त्यांना डॉक्टर S.B. डोंगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अकोला या ग्रामीण महाराष्ट्रातील जिल्हा संघटकीने शिवसेनेच्या विचारांना धारदार बनविले. शिवसेना हा विचार आहे, पण आता सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने तारीख पे तारीखचा तमाशा बंद करावा. प्रबंधाची एक प्रत मिंदे आणि भाजपावाल्यांना पाठवावी. शिवसेनेचा सामाजिक कार्यावर प्रबंध सादर करणे वेगळे व त्यावर तमाशा करणे वेगळे. कॉक्रोच सैनिक या प्रति वाटपाचे काम नक्कीच करतील. मित्रहो, शिवसेनेचा इतिहास जर लिहायचा झाला तर 1966 ते 1994 पर्यंतचा एक टप्पा होईल. 1995 म्हणजे जेव्हा शिवसेना सत्तेत आली महाराष्ट्राच्या, तेथून 2012 पर्यंत म्हणजे स्वर्गीय शिवसेना प्रमुखांच्या हयातीमध्ये हा दुसरा टप्पा होईल. आणि 2013 ते आज तागायत शिवसेनेचा जो फोफावलेला वटवृक्ष आहे तो विचारात घेऊन त्याचा तिसरा टप्पा होईल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.